नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती आणि अभ्यास विषयाचा अभ्यास करणार आहोत. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती सांगायची झाली तर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आणि संकुचित असे दिसून येते. कारण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास करत नाही. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, एकूण मागणी, एकूण पुरवठा, आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत यासारख्या समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र करत नाही. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये व्यक्तिगत आर्थिक घटकांचाच अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ एक उपभोक्ता, एक उत्पादक, विशिष्ट कुटुंब इत्यादी व्यक्तिगत आर्थिक चल अभ्यासले जातात आणि म्हणून त्याची व्याप्ती मर्यादित आहे, संकुचित आहे असं या ठिकाणी म्हटले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयावरून आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीची कल्पना येते. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत यासारख्या विषयांवरती अभ्यासकार्य केले जाते. तर त्यातील पहिला अभ्यास विषय आपण या ठिकाणी अभ्यासू. त्यामध्ये पहिला अभ्यास विषय आहे वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. वस्तू ह्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्यामध्ये मग सुती कपडे असतील, गाडी असेल, अन्नधान्य असतील, वह्या असतील, पेन, पुस्तकं अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात. या आणि अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची किंमत कशी ठरते याचा अभ्यास सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. या वस्तू आपल्याला खालील चित्रामध्ये या ठिकाणी दिसत आहेत. कोणत्या प्रकारच्या वस्तूची किंमत निश्चिती ही त्या वस्तूला असलेली मागणी आणि पुरवठा या दोन शक्तींनी होत असते आणि म्हणून वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला मागणी विश्लेषण आणि पुरवठा विश्लेषण आवश्यक ठरते किंवा त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचे ठरते. मागणी विश्लेषणामध्ये उपभोक्त्याची वर्तणूक अभ्यासली जाते. उपभोक्ता हा कमी किमतीला जास्त नग खरेदी करण्याचा प्रयत्न करतो आणि जास्त किमतीला कमी नग खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच किंमत कमी झाली तर मागणी वाढवतो आणि किंमत वाढली तर मागणी कमी करतो. ही उपभोक्त्याची वर्तणूक असते. आणि पुरवठा विश्लेषणामध्ये उत्पादकाची वर्तणूक, उत्पादन खर्च, उत्पादन फलन यांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. उत्पादकाच्या वर्तणुकीचा विचार केला तर वस्तूची किंमत वाढली असता तो पुरवठा वाढवतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठा कमी करतो. म्हणजे उत्पादकाची वर्तणूक ही उपभोक्त्याच्या वर्तणुकीच्या विरुद्ध असते आणि म्हणून मागणी आणि पुरवठा हे दोन घटक किंमत निश्चितीमध्ये महत्त्वाचे ठरतात. हे आपल्याला खालील आकृतीमधून दाखवता येईल. खालील आकृतीमध्ये मम हा मागणी वक्र आहे, पप्पा हा पुरवठा वक्र आहे आणि हे दोन्ही वक्र एकमेकांना ई बिंदूमध्ये छेदून गेले दिसून येतात. या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्याचा समतोल झालेला आहे. या ठिकाणी मागणी आणि पुरवठा 300 नग एवढे आहे आणि किंमत 3 रुपये निश्चित झालेली आहे. म्हणजेच वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतांमध्ये मागणीविषयक सिद्धांत आणि उत्पादन व खर्चविषयक सिद्धांत अशा दोन उपघटकांमध्ये विभागला गेलेला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की कोणत्याही प्रकारच्या वस्तूची किंमत ही मागणी आणि पुरवठा या दोन शक्तींनी ठरते आणि ती कशी ठरते याचा अभ्यास करण्याचं काम सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र या ठिकाणी करत असलेले दिसून येते. त्यानंतर दुसरा अभ्यास विषय आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये
उत्पादन करण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 घटकांचा उपयोग केला जातो. आणि या 4 घटकांचा उत्पादन कार्यामध्ये उपयोग केल्याने किंवा त्यांचा सहभाग असल्याने त्यांना त्यांचा मोबदला किंवा त्यांची किंमत त्यांना दिली जाते. ही किंमत अनुक्रमे खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात दिली जाते. म्हणजेच भूमीला खंड, श्रमिकाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा दिला जातो. आणि या मोबदल्यांची निश्चिती कशी होते याचा अभ्यास करण्याचं काम देखील सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्र करते. हे आपल्याला खालील चित्रामध्ये हे 4 घटक दिसून येतात. पहिल्या चित्रामध्ये भूमी आणि श्रमिक आहेत. भूमी म्हणजे काय? सर्व नैसर्गिक साधनसामग्री म्हणजे जमिनीबरोबरच पाणी, हवा, सूर्यप्रकाश, खनिज संपत्ती या सर्वांचा त्यामध्ये समावेश होतो. श्रम म्हणजे कामगार. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये भांडवल हा घटक दिसतो आहे. भांडवलामध्ये पैशाबरोबरच विविध प्रकारची यंत्रसामग्री या सर्वांचा भांडवलामध्ये समावेश केला जातो. आणि तिसऱ्या चित्रामध्ये संयोजक, त्याला आपण उद्योजक म्हणतो. तर हा देखील या ठिकाणी आपल्याला त्या तिसऱ्या चित्रामध्ये दिसत आहे. आणि या चारही घटकांना त्यांचे मोबदले हे वाटून द्यावे लागतात किंवा ते निश्चित करावे लागतात. आणि ते कसे निश्चित केले जातात किंवा केले जावेत याचा अभ्यास करण्याचं काम कोण करते? सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्र या ठिकाणी करत असलेले दिसून येते. त्यानंतर तिसरा अभ्यास विषय आहे म्हणजे सिद्धांत. तिसरा विषय कुठला आहे? आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. देशातील आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधनसामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. जर देशातील साधनसामग्रीचे वाटप योग्य प्रकारे झाले आणि त्यातून जर समाजातील लोकांचे जास्तीत जास्त समाधान होत असेल तर साधनसामग्रीचे कार्यक्षम वाटप झाले आहे असे म्हटले जाते. म्हणजे जर देशातील साधनसामग्रीचे कार्यक्षम वाटप झाले तर समाजाचे महत्तम आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट आहे ते या ठिकाणी साध्य करता येते. आणि हे महत्तम आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातील उपलब्ध जी काही साधनसामग्री आहे, मग ती मानवनिर्मित असेल, नैसर्गिक असेल, भांडवली असेल, त्यांचा उत्पादनामध्ये आणि उपभोग क्षेत्रामध्ये योग्य पद्धतीने वितरण होणे, पर्याप्त वितरण होणे आवश्यक आहे. आणि ते जर झाले तर नक्की त्यातून महत्तम आर्थिक कल्याणाचं उद्दिष्ट साध्य करणं शक्य होते. दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास या ठिकाणी यामध्ये केला जातो. तर आर्थिक कार्यक्षमता म्हणजे काय? तर संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तू आणि उत्पादन घटक यांचा मोलाचा वापर किंवा महत्त्वाचा वापर झाला पाहिजे. आणि जो निरुपयोगी भाग आहे तो कमी केला पाहिजे किंवा तो काढून टाकला पाहिजे. असं जर झाले तर या ठिकाणी आर्थिक कार्यक्षमता या ठिकाणी साध्य करता येतात. या आर्थिक कार्यक्षमतांचं वर्गीकरण 3 प्रकारे केले जाते. त्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, दुसरे आहे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि तिसरे आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता किंवा उत्पादनाच्या संरचनेसंदर्भातील कार्यक्षमता. अशा 3 कार्यक्षमता या ठिकाणी सांगितल्या जातात. तर त्यातली पहिली उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. आता उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय? तर उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीचा जास्तीत जास्त वापर करून किंवा पर्याप्त वापर करून जास्तीत जास्त वस्तू व सेवांचे उत्पादन करणे हे त्या उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हटले जाते. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय? तर उपलब्ध साधनसामग्रीचा पर्याप्त वापर करून जास्तीत जास्त वस्तू व सेवांचे उत्पादन होणे. म्हणजेच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जी काही साधनसामग्री आहे म्हणजे मनुष्य, प्राणी म्हणजे श्रमिक असतील, भूमी असेल, भांडवली साधनं असतील, या
सर्व साधनांचा जर योग्य प्रमाणात वापर झाला तर आपण जास्तीत जास्त उत्पादन करू शकतो आणि आर्थिक कार्यक्षमता साध्य करू शकतो. दुसरी कार्यक्षमता सांगितलेली आहे ती म्हणजे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. तर उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय, तर संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण करणे म्हणजे त्याला उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता असे ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे देशामध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा उत्पादित झालेल्या आहेत त्यांचं सर्व लोकांमध्ये योग्य प्रमाणात वितरण झालं पाहिजे की त्यातून सर्व लोकांच्या गरजा व्यवस्थित पूर्ण होतील आणि त्यांचं आर्थिक कल्याण वाढेल किंवा त्यांची प्रगती होईल. असं जर झालं तर त्याला आपण उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता असं या ठिकाणी म्हणू शकतो. तिसरी कार्यक्षमता सांगितली आहे ती म्हणजे एकूण आर्थिक कार्यक्षमता किंवा उत्पादनाच्या संरचनेसंदर्भातील कार्यक्षमता त्याला म्हटले जाते. आता एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे काय, तर लोकांना प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तू व सेवांचे उत्पादन होणे म्हणजे त्याला एकूण आर्थिक कार्यक्षमता किंवा उत्पादनाच्या संरचनेसंदर्भातील कार्यक्षमता अशा ठिकाणी म्हटले जाते. आता लोकांना प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तू आणि सेवा म्हणजे कुठल्या असतील, त्यामध्ये अन्नधान्य असतील, कपडे असतील, शिक्षणाच्या सुविधा, आरोग्यविषयक सुविधा यासारख्या ज्या काही त्यांना प्राधान्य हव्या असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांचं आधी उत्पादन करणे आणि नंतर इतर वस्तूंचं उत्पादन करणे, तर याला एकूण आर्थिक कार्यक्षमता किंवा उत्पादनाच्या संरचनेच्या संदर्भातील कार्यक्षमता अशा ठिकाणी म्हटले जाते. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक अटी कोणत्या याचा अभ्यास करण्याचं काम कोण करते, सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र या ठिकाणी करते. एकंदरीत सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय जर विचारात घेतला तर किंमत सिद्धांत आणि साधन सामग्रीचे वाटप हा त्याचा महत्त्वाचा अभ्यास विषय या ठिकाणी असलेला दिसून येतो. याचबरोबर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे, किती प्रमाणात करावे, कोणी करावे, कोणत्या पद्धतीने करावे, उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण कसे करावे, साधन सामग्रीचे उत्पादन व उपभोगासाठी कार्यक्षम वाटप कसे करावे या प्रश्नांचा देखील अभ्यास सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. थोडक्यात सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये प्रमुख अभ्यास विषय जर विचारात घेतला तर किंमत सिद्धांत आणि साधन सामग्रीचे वाटप हा असलेला दिसून येतो. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये समग्र आर्थिक चलांचा अभ्यास केला जात नाही, जसे राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार यांचा अभ्यास केला जात नाही. तसेच आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, चलन विषयक व राज्य वित्तीय धोरण यांचाही अभ्यास केला जात नाही आणि म्हणून त्याची व्याप्ती मर्यादित आहे असं या ठिकाणी म्हटले जाते. तर अशा प्रकारे आज आपण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती आणि अभ्यास विषय यांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे.